श्री स्वामी समर्थ. आजचा आपला पदार्थ अगदी सोपी साधा 10 मिनटामध्ये तयार होणारा पदार्थ आहे. पदार्थाचं नाव आहे शिल्लक राहिलेल्या पोळीचा चिवडा, चपातीचा चिवडा. न्याहारी करता किंवा संध्याकाळ करता आपण बनवू शकतो. चला तर मग बघूया कसा करायचा. 2 किंवा 3 चपात्या आपल्याकडे जर शिल्लक असतील तर त्या घ्यायच्या. त्याकरता आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि सर्व बेसिक मसाले. त्यामध्ये कच्चे शेंगदाणे आणि सोप घ्यायची. बाकी जे आपले बेसिक मसाले असतात तेच घ्यायचे. धनिया पावडर, अख्खं जिरं, जिरे पावडर, मोहरी, तेल, मीठ, हळद. हिरवी मिरची आपण घातलेली आहे तरीसुद्धा आपण लाल तिखटसुद्धा घालणार आहोत. कढीपत्ता, शेंगदाणे आणि हिरवी मिरची ही तुम्ही जरूर टाका. सुरुवातीला आपण ही पोळी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. हाताने सुद्धा बारीक करता येते, पण मिक्सरला बारीक केली तर वेळही वाचतो आणि खूप छान बारीक पण होते. त्यानंतर आपली पोळी बारीक करून झालेल्या आहेत. आता आपण फोडणी घालायची आहे. त्याकरता एका कढईमध्ये आपण 3 चम्मच तेल घालायचं. तेल तापलं का मोहरी घालायची. मोहरी तडतडली का अख्खं जिरं घालायचं, कढीपत्ता, कच्चे शेंगदाणे घालायचे, सोप घालायची. कुठल्याही फोडणीमध्ये कच्चे शेंगदाणे घालायचे, भाजलेले शेंगदाणे घालायचे नाही. हिरवी मिरची, हिरव्या मिरचीमुळे छान टेस्ट येते. बारीक चिरलेला कांदा, हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर सर्व बेसिक मसाले घालायचे. हळद, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, जिरे पावडर, हिंग आणि गरम मसाला. दवेचा मसाला खूप छान लागतो. हिंग घातलेला आहे. हिंग घातल्यामुळे कुठलाही पदार्थ आपल्याला पोटाला बाधत नाही, त्यामुळे हिंग घालायचा. हिंग पाचक असतो. हळद, धनिया पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला. दवेचा मसाला जर यूज कराल तर खूप छान टेस्ट येते. त्यानंतर चवीनुसार मीठ. पोळीमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ थोडं कमी घालायचं. हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आणि नंतर बारीक केलेला पोळीचा भुगा घालायचा. व्यवस्थित मिक्स करायचा. शेवटी कोथिंबीर घालायची आणि खाताना लिंबू आणि साखर पिळायची. दुपारच्या वेळेला भूक लागली असेल तेव्हाही आपण पोळीचा चिवडा करू शकतो. बाहेरचे जंक फूड खाल्ल्यापेक्षा कधीही पोळीचा चिवडा खाल्लेला कधीही चांगला. श्री स्वामी समर्थ.